हाँ इसमें रिजल्ट दिख रहा है। अच्छी कर रही हूँ उसको, जब आंखें बंद करें तो सब पहचान में आ रहे हैं कलर वगैरह। मेरी बेटी का नाम काव्या सागरी है। कॉन्सेंट्रेशन बहुत अच्छा कर रही है और बहुत ज़्यादा चिड़चिड़ी हो गई थी, अभी रिलैक्स हो गई, इससे नींद भी अच्छी आ रही है और इंट्यूशन तो बहुत अच्छे से करती है, पूरा सेंटेंस बनाती है। वंडरफुल। और उसने जो आपने होमवर्क दिया था कि पूरा क्या 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 किया है कुछ लिखो, तो उसने पूरा कंप्लीट किया और घर में भी वो बोलती थी क्या हुआ क्या नहीं हुआ। और उसका फोकस बहुत ज़्यादा हो गया जब से इंट्यूशन किया, उससे ज़्यादा फोकस हो गई स्टडी में और पेरेंट्स का रिस्पेक्ट अच्छे से। बहुत बढ़िया। श्लोक में अभी ये फर्स्ट टाइम कर रहा है सर, लेकिन बहुत अच्छा उसमें फर्क दिख रहा है। सबकी घर में रिस्पेक्ट कर रहा है, जो यहाँ पे आप करके ले रहे हो वो बता रहा है घर पे आपके, सब होमवर्क भी बराबर कर रहा है, ट्यूशन भी बराबर है उसका। और घर पे भी ऐसे सबके साथ अच्छे से बात करना, सर ऐसे 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 बताते हैं मम्मी हमको ऐसे ही करना है, हमें ऐसा सब बताते हैं, बहुत अच्छा है सर। जय गुरु। जय गुरुदेव। माझी भाची आहे कृष्णाली, एकदम व्यवस्थित करते आणि तिने ती कोणती वस्तू चित्र आहे ते सुद्धा ओळखलं आणि त्यामध्ये कलर तिने व्यवस्थित भरले आणि जी विचार करते ते तिने थोडं थोडं म्हणजे फर्स्ट टाईम केलं त्याच्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस आहे. माझे दोन मुलं आहेत, एक 7वी सोहम. एज क्या बच्चे की? 7वीची एज आहे 5 वर्ष, सोहमची आहे 11 वर्ष आहे. असं वाटत होतं 7वीला जेव्हा आपण तिचं इंग्लिशचं ॲडमिशन केलं होतं की खूप एज त्याची खूप कमी आहे, त्याला होते का नाही करता येईल का नाही, पण जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा असं वाटलं की चांगलं झालं, तेच मुलांना ते चांगल्यासाठी झालेलं आहे. सोहमचं रिपीट आहे, सोहम पण त्याची प्रॅक्टिस चांगली करेल आणि भविष्यामध्ये त्यांना पण चांगले उपयोग होईल त्या गोष्टीचा. सारे कलर्स दिख रहे थे छोटे सात्विक को? फ्लावर, कलर्स, नंबर्स, अल्फाबेट्स सर्व त्यात ओळखत होतं. ग्रेट. आणि फोकस, कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यानंतर आणि याचा बेनिफिट मला असं रेग्युलर केलं जास्त आणि ते रेग्युलर करण्यासाठी तुम्ही 15 दिवसाला त्यांची ऑनलाईन मीटिंग घेत जा, जेणेकरून कंटिन्यूटीमध्ये राहतात. आणि मुलं आता 4 दिवस छान केले, त्याच्यानंतर सगळं समजतं. मोबाइल ज़्यादा देखता था, आप जैसे बोले कि मोबाइल कम देखो करके, तो मोबाइल भी कम देख रहा है और अच्छा किया. हाँ, और आज मतलब कि मम्मी क्या करूँ, काम कुछ बताओ मुझे, मैं काम में मदद करूँगा. सर ने बोला है कि हेल्प करनी चाहिए मम्मी पापा की और अच्छे से कर रहा है. और मैम ने बोला वैसे 15 दिनों में एक ऑनलाइन मीटिंग करके जाओ ताकि सभी बच्चे टच में रहेंगे. पहली बार 11 साल हुए, 11 साल में पहली बार उसने मम्मी की हेल्प की. अभी तक मैंने 11 साल में कभी उसको देखा नहीं कि उसने मम्मी की हेल्प करी. ज़्यादा काम बढ़ा के देता है मगर वो कभी नहीं देगा. और खुद से होमवर्क करा कि मतलब बैठना खुद करना. कल जो आपने होमवर्क किया था तो सिर्फ एक स्टार्टिंग वर्ड में से पूछ लिया कैसे स्टार्ट करना है होमवर्क का, बाद में उसने पूरा लिख कर आपके पास किया. उसका दिख रहा है कि माइंड में चेंजेस हुए और आगे भी अगर प्रैक्टिस करेंगे और भी थैंक यू. हा जो प्रोग्राम केलेला आहे हा फार बरा आहे, कारण की आमच्या मोबाईलच्या जगामध्ये हा आजकाल एक खेळ हा फक्त मोबाईल एवढ्यावर सीमित आहे. त्यांना कोणते क्रीडा खेळ, मैदानी खेळ किंवा आपण जो आपले खेळ आहेत त्यांच्यातून फार दूर जात होते.
त्याच्यामुळे या प्रोग्राममुळे त्यांना विविध जे खेळ आहेत ते आपल्याला माहीत होतात. त्याचबरोबर त्यांची जी कला आहे स्वतः आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो आणि त्यांची कला जी विकसित होते. त्यामुळे मी आज पहिल्यांदा पाहिलं माझ्या मुलीनं फार छान असं चित्र काढलं होतं आणि त्याला व्यवस्थित अंग वगैरे दिले होते. रंगाची ओळख तिला व्यवस्थित केली होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो प्रोग्राम आहे आपला उत्तम प्रोग्राम आहे तो सर्वांनी केला पाहिजे आणि याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे. माझ्या मुलीचा हा अभिप्राय आहे आणि जवळपास सर्व कलर आणि सुद्धा ओळखले. बघा मी वॉटरकलरचं वॉटरकलरचं बॅकग्राऊंड पद्धतीने ओळखलं आणि ते अल्फाबेटिकल पद्धतीने ओळखले. ते सर्व बऱ्यापैकी आणि ती आता चेंज